ओला उबेर आणि टॅक्सी चालकांमधील संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात टॅक्सी नियम 2017 आता ओला उबेर यांनाही बंधनकारक करण्यात येणार आहे। या कायद्याअंतर्गत शहरात टॅक्सी चालवण्यासाठी नोंदणी आवश्यक असून प्रवासाचं अंतर आणि भाडं दाखवणारा डिस्प्ले जीपीआरएस अशा गोष्टीही बंधनकारक करण्यात आल्या आहेत। यावेळी ओला उबेरच्या गाड्यांना विशिष्ट रंग राज्य सरकारकडून बंधनकारक करण्यात आला आहे। ओला उबेरसाठीची ही नवी नियमावली काय आहे ते आपण बघूया। शहरात टॅक्सी चालवण्यासाठी आता नोंदणी आवश्यक आहे। ॲप आधारित टॅक्सी असा स्वतंत्र परवाना असेल। त्याचबरोबर सर्व टॅक्सी वातानुकूलित असाव्या असं सुद्धा सरकारने म्हटलंय। क्लीन फ्युएलवर चालणाऱ्या टॅक्सी असाव्यात। जीपीएस यंत्रणा सुद्धा आवश्यक करण्यात आली आहे। टॅक्सीत प्रवासाचं अंतर, मार्ग आणि भाडं दाखवणारा डिस्प्ले आवश्यक आहे। 24 तास सुरू असणारा नियंत्रण कक्ष असणं बंधनकारक आहे। नियंत्रण कक्ष टॅक्सी यांच्यात 24 तास संपर्क असावा। प्रवासाचं इलेक्ट्रॉनिक किंवा कागदी स्वरूपातलं बिल देणं बंधनकारक आहे। प्रवास भाड्याची कमाल आणि किमान मर्यादा आता सरकार ठरवणार आहे। आता मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार भाडे आकारणी होईल। लहान, मध्यम आणि मोठ्या टॅक्सींसाठी वेगवेगळी दराकारणी असेल। बाहेर गावावरून येणारे प्रवासी, विमानतळावर येणारे प्रवासी यांच्यासाठी 1400 सीसी इंधन क्षमतेच्या टॅक्सी असणं बंधनकारक आहे। ओला उबेरसाठी सरकारची नवी नियमावली जाहीर झाली आहे। टॅक्सी चालक आणि ओला उबेर यांच्यातला संघर्ष कमी व्हावा म्हणून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे। यासोबतच टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य राहणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं आहे। याविषयीच दिवाकर रावते यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर प्रभात पोथरकर यांनी। ओला उबेर आणि टॅक्सी चालकांमधला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरकारने काही पावलं उचलले आहेत। परिवहन मंत्री स्वतः दिवाकर रावते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। साहेब, काय नेमका तुम्ही तोडगा कसा काढलेला या वादावर? हा वर्षभर जो वाद चालू होता काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षा आणि ओला उबेरचा, कमी भाडं लोकांना परवडणार आणि लोकांचा ओढा ओला उबेरकडे होता आणि आपला पारंपरिक व्यवसाय देखील बंद होता अशी परिस्थिती तक्रार होती। खूप आंदोलनं झाली। सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली। माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या खात्याची ह्याच्यावर प्रदीर्घ चर्चा झाली आणि सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने काम केलेलं आहे आणि या संदर्भात लोकांच्या सूचना मागवल्या। जवळ 6000च्या वर सूचना आल्या। त्याची सगळी छाननी करून आता आम्ही ही योजना राबवत आहोत। या योजनेमध्ये आहे की पूर्वी ऑल इंडिया परमिट घ्यायचं अखिल भारताकरता आणि इथे टॅक्सी चालवायची। आता हे त्यांना जमणार नाही। ज्यांना संपूर्ण भारतात जिथे फिरायचं आहे त्यांना मोकळीक आहे, परंतु त्यातल्या ज्यांना ओला उबेरच्या नावाखाली ॲग्रिगेटरकडे नोंदणी करून काय इथे टॅक्सीचा धंदा करायचा आहे, MMRDA क्षेत्रामध्ये, पुण्यामध्ये, औरंगाबाद ज्या शहरामध्ये, त्या शहराकरता आम्ही त्यांना परवानगी देणार। त्या शहरामध्ये ही चालवत असताना त्यांना आपलं जे इंधन आहे ते बदलावं लागेल। म्हणजे एक तर पेट्रोल किंवा CNG गॅस ह्याच्यावर चालवलं ते बदल करण्याकरता इंजिनमध्ये 6 महिन्याची आम्ही त्यांना मुदत देत आहोत। नंतर ह्याच्या अंतर्गत ट्रेनमध्ये चालणाऱ्या त्या ओला उबेर टॅक्सीचा रंग हा अशा प्रकारचा असेल जी बाहेर आपण उभी केलेली आहे आणि त्यामुळे स्पष्ट शब्दामध्ये स्वच्छ आणि पारदर्शकतेने कुठल्या गाड्या कुठे आहेत हे लोकांना कळायला समजू शकेल। त्याच वेळेला यांचं भाडं किती असावं हाही निर्णय झाला पाहिजे, पण कमीत कमी भाडं आणि जास्तीत जास्त भाडं हे ठरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयानुसार खटुआ समिती जी आम्ही आता नेमलेली आहे त्यांच्याकडे हा प्रश्न पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडे ह्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे ते ठरवतील आणि खटुआ समिती काळी पिवळ्या टॅक्सी, रिक्षाचे जसे दर ठरवण्याकरता ते नेमले तसे ह्यांचेही ते दर ठरवणार आहेत। या संदर्भामध्ये अशा प्रकारची स्वच्छ अशी योजना आम्ही मुंबई शहराला वाद मिटवणारी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई।